शिक्षण जर चांगलं मिळालं नाही तर प्रगती आपण जशी पाहिजे तशी करू शकत नाही हे मला थोडं कळल्यामुळे मी शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतोय। त्या गरजा लक्षात घेऊन त्याच्यानुसार जर शिक्षणाचा अभ्यासक्रम आपण चेंज केला तर आपण याच्यामध्ये सर्वाईव्ह होऊ शकू। कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षक आपण कसं देऊ शकतो ह्याच्यावर हे असं प्रकारचं एक मॉडेल डेव्हलप करायचा प्रयत्न केला आणि त्याच्या बाबतीत मला सांगताना आनंद वाटतो की मी त्याच्यात यशस्वी झालो। पण त्या मुलाची नेमकी इच्छा काय आहे किंवा त्याच्या अंगी कोणते गुण आहेत आणि त्या गुणांना बरोबर प्रोत्साहित करून जर आपण पुढे नेलं तर जीवनातले जे वेगवेगळे करिअर आहेत त्या करिअरमध्ये मुलं यशस्वी होऊ शकतात। ज्यावेळी मी नोकरी सोडून हे काहीतरी वेगळं करायचं डोक्यात आणलं तेव्हा सगळ्यांचाच विरोध होता। इतका डोळसपणा तुमच्यामध्ये आला पाहिजे की तुम्हाला तुमच्या समस्या जशा दिसतील तशा इतरांच्याही समस्या दिसल्या पाहिजे, इतरांच्याही संवेदना तुम्हाला जागृत झाल्या पाहिजेत आणि ते जर तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवत असेल तर ते चांगलं शिक्षण आहे आणि असं चांगलं शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचावं ह्याच्यासाठी सामूहिकरित्या सगळ्यांनीच प्रयत्न समाजातल्या घटकांनी करायची आज गरज आहे। मी मनापासून जीनियस विलेजर ही जी एक संकल्पना आहे ही अतिशय मला आवडली की ग्रामीण भागामध्ये जे काही थोडेफार चांगलं काम करणारी माणसं आहेत त्यांना पुढे आणलं पाहिजे, त्यांचे जे चांगले गुण आहेत ते समाजामध्ये गेले पाहिजेत आणि त्यातून प्रोत्साहित होऊन जर एखाद्याला प्रोत्साहन मिळालं आणि तो जर त्या वाटेने चालू लागला तर खऱ्या अर्थाने एक चांगली उपलब्धी त्याच्या माध्यमातून होईल। पण ही एक सामाजिक जाण असणारे सगळे तरुण ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून हे जे एक चांगलं सोशल ज्याला नेटवर्क म्हणू असं नेटवर्क उभारल्या जाते चांगल्या लोकांची, कारण शेवटी समाजामध्ये आदर्शाची वाण आहे असं सगळ्या प्रकारचे आरोप आपण नेहमी ऐकतो, पण ते आदर्श शोधून किंवा चांगले लोक शोधून त्यांना एकत्रित आणायचं काम या ठिकाणी ह्या जीनियस विलेजर्समध्ये होते आहे आणि म्हणून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अशी सुरुवात तुम्ही केली आणि त्याच्यासाठी ज्या प्रकारची मदत आमच्या सगळ्यांकडून लागेल ती मदतही आम्ही करायचं वचन आजच्या ह्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना देतो। शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं, ते पिलेला माणूस गुरगुरणारच असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वचन आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि हे शिक्षण जर चांगलं मिळालं नाही तर प्रगती आपण जशी पाहिजे तशी करू शकत नाही हे मला थोडं कळल्यामुळे मी शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतोय। सुरुवात जर सांगायची झाली तर मी अकोला जिल्ह्यातल्या तालुक्यातला रहिवासी, विटाळी सावरगाव माझं गाव आणि आई वडील दोघंही शिक्षक होते आणि मी एक शिक्षकाचा मुलगा म्हणून की अभ्यासामध्ये चांगला अभ्यास करून पुढे गेलो पाहिजे, नाव कमावलं पाहिजे असं वाटायचं आणि त्यानुरूप तिथे जे शिक्षण उपलब्ध होतं त्या शिक्षण घेत मी पुढे गेलो। 10वीमध्ये 12वीमध्ये ओपन मेरिट, BComला विद्यापीठातून पहिला आलो मी आणि ठरवून कॉमर्स हे फील्ड निवडलं आणि त्यानंतर जेव्हा मग पुढे शिक्षण घ्यायचं ठरवलं तर कॉमर्समध्ये सगळ्यात चांगला विषय किंवा सगळ्यात चांगलं करिअर म्हणून CA पण मग तिकडे गेलो, ती डिग्री पण मिळवली। पण तरीही मनात कुठेतरी एक विचार होता की शिक्षण हे चांगलं मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगली शाळा असली पाहिजे आणि मग ती चांगली शाळा आपण काढू शकतो का असा डोक्यात विचार होता। पण आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे आईवडील दोघंही शिक्षक होते आणि त्याच्यामुळे कुठलं तरी भांडवल गुंतवून एवढं मोठं उभारणी आपण करू शकू की नाही ही शंका मनात होती आणि त्या दृष्टीने जे प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न करीत असतानाच मग मी एका मोठ्या इथल्या ग्रुपमध्ये नोकरी करायचं पहिले ठरवलं
मुळात उद्देश तोच होता की आपण शाळा काढू शकलो पाहिजे. आपण नाही काढू शकत तर आपण यांच्यामार्फत ती शाळा काढायसाठी की ज्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना येऊन एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. कारण शेवटी तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल असल्याशिवाय तुम्ही परफॉर्म करू शकणार नाही. आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी किंवा मी स्वतः जरी ग्रामीण भागातलाच आहे तर मला ज्या ज्या समस्या या सगळ्या फील्डमध्ये येताना आल्यात जाणवल्यात त्या माझ्या नंतरच्या विद्यार्थ्यांना किंवा नंतरच्या पिढीला येऊ नयेत अशी एक मनात इच्छा असल्यामुळे मी ठरवून ह्या फील्डमध्ये आलो. खरं म्हणजे शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो तर मी ज्यावेळी माझ्या डोक्यात हे शिक्षणाचं एखादं युनिट सुरू करावं असं आलं तेव्हा मी त्या प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये नेमकं सध्याची परिस्थिती काय आहे याचा अभ्यास केला. तर त्या ठिकाणी मला असं लक्षात आलं की आपण एक चाकोरीबद्ध शिक्षण घेत आहोत. जे पाठांतर आहे पाठांतर करायचं, लिहून काढायचं आणि त्याच्यात सगळे मार्क्स मिळवले की तू हायेस्ट. पण असं न करता त्या विषयाचं खऱ्याच अर्थाने तुम्हाला नॉलेज प्राप्त झालं आहे का आणि तुम्ही ते स्वतःच्या भाषेमध्ये मांडू शकता का, हा कुठेतरी म्हणजे उणीव मला जाणवली. आणि त्यातून मग आपण हे उणीव दूर करण्यासाठी वेगळी काहीतरी पद्धती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्याला कुठेतरी दुय्यम स्थान दिलं जायचं. स्पोर्ट्स असतील, गायन असेल, संगीत असेल, वादन असेल, हे कुठेच दिसत नव्हतं आपल्याला की ह्याला नाही पहिले पढाई करो बाद में ये सारी चीजें हे रिकामी चीजें वगैरे अशा प्रकारचे पालकांचे अभिप्राय ऐकायला यायचे. पण ह्याला कुठेतरी फाट आपण दिली पाहिजे, ह्याला कुठेतरी. म्हणून मग मी मुद्दाम ठरवून रिसर्च त्या विषया केले. माझ्या PhDचा विषयच तो होता की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व यांचा कसा काय सांगड घालता येईल. आणि त्यातून जे रिसर्च बाहेर आले, त्यातून जो थॉट बाहेर आलेत ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंट या प्रभात किड्समध्ये आम्ही केलेत. आणि आज मला आनंदाने सांगावंसं वाटतं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतो किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ह्या दोघांचीही व्यवस्थित सांगड घालायचा प्रयत्न प्रभात किड्सनी केला आणि त्यात मुलं खूप मोठ्या प्रमाणात पुढे जातात आहेत. तर हा जो एक बदल करायचा विषय होता सुरुवातीला त्याच्यासाठी मला खूप त्रास झाला. मला 26च विद्यार्थी मिळाले पहिल्या वर्षी आणि पॅरेंट्स ते ऐकायलाच तयार नव्हते की असं काही म्हणजे ड्रॉइंगही हा एखाद्या विद्यार्थ्याचं करिअर घडवू शकतं किंवा बॉक्सिंगमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं करिअर घडवू शकतं. पण नंतर CBSEनीच त्याला मान्यता दिली. CBSEनीच त्याला सांगितलं की ह्याला पण आम्ही गुण देणार आहोत, याला पण आम्ही मार्क्स देणार आहोत. आणि मग माझ्या विचारावर शिक्कामोर्तब झालं आणि मग अधिकृतरित्या पालकांपर्यंत तो विचार पोहोचला की येस आपण विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अभ्यासाला पूरक आहेत आणि त्या दृष्टीने प्रभात किड्स या ठिकाणी काम करते. हा जो सगळा विचार डोक्यात आला पण हे सुरू करताना अतिशय कमी रिस्पॉन्स होता. पण मग हळूहळू ज्या डोक्यातल्या कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी राबवत गेलो. आणि खऱ्या अर्थाने शाळेचं यशच त्याच्यावर अवलंबून असतं की तुमचे विद्यार्थी काय बोलतात. आपल्याला बोलायचं कामच नाही पडत. आमचे जेव्हा विद्यार्थी बोलायला लागले आमच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचं ज्यावेळी प्रेझेंटेशन व्हायला लागलं तर निश्चितपणे तो मेसेज समाजामध्ये पोहोचायला लागला. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीयांमध्ये एक असं असतं की आपण हे करू शकणार नाही अशा प्रकारची एक निगेटिव्हिटी सुरुवातीपासूनच असते. त्याच्यामुळे ज्यावेळी मी नोकरी सोडून हे काहीतरी वेगळं करायचं डोक्यात आणलं तेव्हा सगळ्यांचाच विरोध होता. मी ज्याच्याकडे बोलून दाखवायचो म्हणजे आईबाबांपासून सगळ्यांकडे. आईबाबांचं तर होतं की कशाला नोकरी सोडून चांगली सरकारी नोकरी करायची आणि आनंदात राहायचं, कशाला उगीच पाठीमागे लावून घ्यायचं. फक्त एक माझी पत्नी सोडली तर बाकी सगळे म्हणजे माझे चार्टर अकाउंटंट असतील किंवा कोणी असेल गाईड करणारे असतील सगळे निगेटिव्ह होते की नाही असं नाही होऊ शकत. कोण एवढ्या दूर तुमच्या शाळेत पोरं पाठवेल आणि एवढ्या गावाच्या बाहेर शाळा तुम्ही घेताय, 9 तासाची शाळा घेणार आहात वगैरे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मन असं चलबिचल व्हायचं की आपण हे करू शकू की नाही. पण दुसरं मन तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगायचं की येस आपण करू शकतो. तुम्ही जर मनात निश्चय करून जर ठरवलं की नाही आणि तुमच्या मनात जर ती चौकट जे करायचं आहे त्याचं जर फ्रेम चौकट क्लिअर असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. हे शिक्षणाविषयीचं माझ्या डोक्यातलं जे होतं म्हणजे ज्यावेळी लोन घ्यायला पहिल्यांदा गेलो तेव्हा मी हे सगळं समजावून सांगितलं तर ते जे डायरेक्टर सर होते म्हणे ते की हे ऐकायला खूप छान वाटते प्रत्यक्षात काही नाही. पण मी त्यांना ज्यावेळेला कॉन्फिडन्सली सांगितलं तेव्हा त्यांनी मला जमीन विकत घ्यायला कर्ज दिलं. पण हे तुम्ही ज्या आत्मविश्वासाने सांगता तो आत्मविश्वास तुमच्या मनात तेव्हाच येतो की जेव्हा तुम्ही त्या विषयाबद्दल अतिशय क्लिअर असाल, तुमच्या आयडियाज क्लिअर असतील. तर ह्या आयडियाज पहिले जर आपण क्लिअर करू शकलो तर मला असं वाटतं की आपण खूप चांगल्या प्रकारे तो एखादा प्रोजेक्ट करू शकतो. आलेला पैसा आणि गेलेला पैसा याचं गणित जर तुम्हाला जमलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. पण एकदा यशस्वी झाल्यानंतर
या समाजाचे तुम्ही एक घटक आहात, या समाजाचं तुम्हाला काहीतरी देणं लागतं ही भावना देखील मनात ठेवून त्या उद्योगामध्ये जर तुम्ही ते सामाजिक दायित्व जोपासलं तर मला असं वाटतं की उद्योगाचं खऱ्या अर्थाने चीज झालं असं होईल. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही पण त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे, शासनाने तर अशांना दिलेलंच आहे, पण त्याशिवाय आम्ही पण आमचा मित्रपरिवार जो आहे त्या परिवार एक एक मुलगा दत्तक घेऊन त्याचं पूर्ण एज्युकेशन या ठिकाणी आम्ही करतो. त्यानंतर महानगरपालिकेची एक 26 नंबरची जी शाळा आहे ती आम्ही पूर्ण दत्तक घेतली या शाळेने. म्हणजे ते विद्यार्थी रोज आम्ही शाळेमध्ये आमच्याकडे घेऊन येतो, 9वी 10वीचे विद्यार्थी, त्यांना शाळेमध्ये शिकवल्या जातं आणि आमची स्कूल बस त्यांना सोडून देते. वाचन प्रभात नावाचा उपक्रम सुरू केला की आमची शाळेची एक लायब्ररी ही ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळांमध्ये जाते. तिथे दिवसभर आमचा पूर्ण सेटअप उभारला जातो. त्या शाळेतले सगळे विद्यार्थी येतात, वाचन करतात, त्याच्यावर आपला अभिप्राय देतात, अभिप्राय लिहितात आणि अशा प्रकारे वाचाल तर वाचाल हे जे म्हटलं जातं तर ते वाचन संस्कृती वाढायसाठी आपण या ठिकाणी प्रकर्षाने प्रयत्न करतो आहोत. त्याशिवाय अनाथाश्रम आहे, आपण शाळेतर्फे एक बऱ्याचपैकी मदत शाळा त्या अनाथाश्रमाला करते. याशिवाय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी असेल, हे नियमित उपक्रम शाळेच्या मार्फत राबवल्या जातात. नियमित डिक्शनरी वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी घेतो. आम्ही एक रिसायकल बँक या ठिकाणी चालवतो की आम्हाला समाजातले ज्यांनी सायकला वापरून झाल्या असे सगळे घटक सायकली आणून देतात आणि त्या सायकली आम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देतो. म्हणजे शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी त्यांना सोयीचं त्याच्या दृष्टीने होते. अशा प्रकारे जेवढे जास्तीत जास्त उपक्रम या विद्यार्थ्यांच्या मार्फत, आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आम्ही कुठलीही योजना दिली की त्याला पालक खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य देतात. साधारणपणे शिक्षण म्हटलं की नेमकं काय असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतो. शिक्षणाचा तसा विचार केला तर शिक्षण म्हणजे वर्तनात परिवर्तन करणारं एखादी गोष्ट म्हणजे शिक्षण असं आपण म्हणू, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आमूलाग्र परिवर्तन आपल्याला करून घ्यायचं असेल तर ते करून घेण्याचं साधन म्हणजे शिक्षण असं आपण म्हणू शकतो. पण मग हे सगळं शिक्षण आपण घेतो तर त्याचा मूळ उद्देश काय आहे? तर उद्देश हा आहे की तुम्ही एक आदर्श चांगले नागरिक घडले पाहिजेत आणि हे घडत असताना तुमचं समाजाप्रती काहीतरी दायित्व आहे, तुमच्या सभोवताल राहणाऱ्या सगळ्या लोकांच्या प्रती काहीतरी दायित्व आहे, हे जर शिकवत असेल तर ते खऱ्या अर्थाने शिक्षण आहे. तर तुम्ही खऱ्या अर्थाने सुशिक्षित झालेले आहात, सुसंस्कृत झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि हे सुसंस्कृत माणसाला करणारं जे काही कुठलं हे असेल ते म्हणजे आपण शिक्षण असं आपण म्हणू. मी मनापासून जिनियस विलेजर ही जी एक संकल्पना आहे ही अतिशय मला आवडली की ग्रामीण भागामध्ये जे काय थोडेफार चांगलं काम करणारी माणसं आहेत त्यांना पुढे आणलं पाहिजे. त्यांचे जे चांगले गुण आहेत ते समाजामध्ये गेले पाहिजेत आणि त्यातून प्रोत्साहित होऊन जर एखाद्याला प्रोत्साहन मिळालं आणि तो जर त्या वाटेने चालू लागला तर खऱ्या अर्थाने एक चांगली उपलब्धी त्याच्या माध्यमातून होईल. पण ही एक सामाजिक जाण असणारे सगळे तरुण ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून हे जे एक चांगलं सोशल ज्याला नेटवर्क म्हणू असं नेटवर्क उभारल्या जाते चांगल्या लोकांची. कारण शेवटी समाजामध्ये आदर्शाची वाण आहे असं सगळ्या प्रकारचे आरोप आपण नेहमी ऐकतो, पण ते आदर्श शोधून किंवा चांगले लोक शोधून त्यांना एकत्रित आणायचं काम या ठिकाणी ह्या जिनियस विलेजर्समध्ये होते आहे. आणि म्हणून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अशी सुरुवात तुम्ही केली आणि त्याच्यासाठी ज्या प्रकारची मदत आमच्या सगळ्यांकडून लागेल ती मदतही आम्ही करायचं वचन आजच्या ह्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना देतो.